मुंबई महापालिकेच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसल्याचं बघायला मिळत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 माजी नगरसेवकांचा आता भाजपामध्ये पक्षप्रवेश होणार आहे। आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार अशी माहिती सध्या समोर येते। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 माजी नगरसेवक आता भाजपात प्रवेश करणार असल्याचं समजतंय। आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडणार अशी माहिती समोर येते। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला हा आणखी एक मोठा धक्का म्हणावा लागेल। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। निखिल, महत्त्वाची घडामोड ही म्हणावी लागेल। मुंबई महापालिकेच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला बसलेला हा धक्का, कोण नेमके हे नगरसेवक आहेत जे आता भाजपात पक्षप्रवेश करतात, काही माहिती मिळाली आहे का? नक्कीच गौरी, थोड्या वेळातच हा पक्षप्रवेश आहे तो पार पडणार आहे। आज भाजप प्रदेश कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश असून भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार तसेच गटनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा जो पक्षप्रवेश आहे तो होतोय। पार्श्वभूमी पाहिली तर आगामी ज्या महापालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष हा आपल्याकडे माजी नगरसेवक आहे तो घेण्याचा प्रयत्न जोरावरती असताना शिवसेनेकडे देखील अनेक जणांनी पक्षप्रवेश केलेला आहे, तर भाजपमध्ये देखील हा पक्षप्रवेश आज पार पडत असताना उपनगरातील हे 2 पक्षप्रवेश आहेत की जे भाजप आज करून घेत आहेत। उपनगरातले हे पक्षप्रवेश असून थोड्या वेळातच पक्षप्रवेश होणार आहे। आता नावं कळलेली नसली तरी सुद्धा आज हा पक्षप्रवेश झाल्याच्या नंतर मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाला या ठिकाणाहून 2 नगरसेवक आहेत ते त्यांच्यातले कमी होऊन भाजपमध्ये ते प्रवेश करणार असल्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हा धक्का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला बसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि त्याच अनुषंगाने आणखीन देखील पक्षप्रवेश हे येत्या काळामध्ये होणार असल्याचं देखील त्यांच्या नेत्यांकडून याआधी म्हटलेलं आहे। त्यामुळे आजचा पक्षप्रवेश हा महत्त्वाचा या ठिकाणी म्हटला जातोय। नक्कीच निखिल, ज्या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा होतोय त्या ठिकाणी प्रवीण दरेकर सध्या बोलतात। सन्माननीय सहकारी पत्रकार बंधू आणि भगिनी, ओबाटामधून या ठिकाणी चांदिवली मतदारसंघामधनं या 2 नगरसेवकांनी निवडणूक लढवलेली आणि आज भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि या राज्याचं नेतृत्व सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कामानं कार्यानं प्रभावित होऊन आज भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी ते प्रवेश करत आहेत। ईश्वर तायडे हे दलित बौद्ध समाजातून येत असून एक आंबेडकरी विचार चळवळीचा विचारांचा वारसा त्यांच्याकडे आहे। अनेक दलित समाजामध्ये सामाजिक अभिसरणाचे एक मोठं काम मुंबईमध्ये त्यांचं विशेषतः उपनगरामध्ये आहे। सहकारी क्षेत्रामध्ये बोर्ड संघ विविध ठिकाणी त्यांचं काम आहे, हाऊसिंग क्षेत्रामध्ये काम आहे आणि अशा समाजामध्ये वावरणाऱ्या एका चांगल्या अशा प्रकारच्या कार्यकर्त्याचा आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश होतो याचा निश्चितच आम्हाला मनापासून या ठिकाणी आनंद होतोय।